वाल्मिकाने पुटले त्याला दोन पाने, नाम तुझे रे नाम तुझे नाम तुझे नारायणा. भगवंताचं चिंतन उद्धार करत, म्हणून आमायेचे काम वाची गाऊ तुझे नाम. मुख कशाला दिलं? कशाला दिलं? नाव ठेवाय, नाव घ्यायला दिलं, नाव ठेवायला. एका आजीला म्हटलं, आजी अहो एवढं चांगलं मुख दिलं, एवढं चांगलं तोंड दिलं, नाव घ्या ना. आजी म्हटल्या, ताई मला चॅलेंज करू नका, माझ्यासारखं नाव अख्ख्या गावात कुणी घेत नाही. आता मी कोणत्या नावाबद्दल बोलतो? ह्या कोणत्या नावाबद्दल समजल्या? म्हटलं का हो, तुमच्यासारखं नाव अख्ख्या गावात कुणी घेत नाही, असं नाव घेता काय तुम्ही? आजी म्हटल्या, मला चॅलेंज करू नका, माझ्यासारखं नाव अख्ख्या गावात कुणी घेत नाही. म्हटलं असं कोणतं नाव असेल की जे गावात कुणी घेत नाही? असं कोणतं देवाचं नाव असेल? आता मला वेगळा भाग वाटला, आजीनं वेगळा भाग समजला. आई मला चॅलेंज करू नका, घेऊ का? घेऊ का? हा नको, जाऊ द्याच, तुमचा काही एवढा प्रतिसाद यायला, जाऊ द्या. घेऊ का? आता काय चेहरे खुलले बघा. नाव घेऊ का म्हटल्याबरोबर आजी म्हटल्या, ताई मला चॅलेंज करू नका, माझ्यासारखं नाव अख्ख्या गावात कोणी घेत नाही. म्हटलं आजी आम्हालाही कळू द्या नेमकं असं नाव कोणतं घेता तुम्ही. आणि खरंच जुन्या माता माऊल्या फार चांगलं नाव घ्यायच्या बरं का. ह्यांचं असू द्या नाही तर त्यांचं असू द्या, चांगलंच घ्यायच्या. आता 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 उखाण्यातलं नाव सोडा, पण निदान आदराचं सुद्धा नाव नाही. ए रमेश, ए किशोर, आता जे असेल ते बरं का. इथं राग नका मानू, इथं राग मानू नका. आदर नाही राहिला. जुन्या माता माऊल्या आदरानं आनंदानं घ्यायच्या. आणि खरंच त्या उखाण्यातल्या नावात आनंद वाटायचा ना. नाव घेताना एवढा आनंद वाटायचा. पण आता उखाण्यातलं नाव राहिलं नाही. राहिलं तरी ते भाजीत भाजी शापूची ह्यांचं झालं, परातीत आपलं झालं. जुन्या माता माऊल्या फार चांगलं घ्यायच्या, फार चांगलं घ्यायच्या. त्याला काहीतरी अर्थ होता, त्याला काहीतरी एक महत्व होतं बरं का. ते आजी म्हणली, घेऊ का? म्हटलं घ्याच. घेऊ का? आता नको जास्त वेळ घालवायला, कशाला वेळ घालवायचा. पानात पानं नागिनीचे पानं, पानं कापते करा करा, पानं खाते तेरा तेरा. तिकडून आला व्यापारी, काढते बदर घालते वारा. व्यापाऱ्याची अंत्य हंडा पाणी भरते भिंगाचे. वाड्यावर वाडे, सात वाड्यांना 7 दरवाजे, 7 दरवाजांना 7 कुलप, 7 कुलपांना 1 चावी. त्याने उघडते देवखोलीत होता खाट, खाटवर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बशी, बशीत होता कप, कपात होतं दूध, दुधात पडली माशी. आमचे हे गेले काशी, तर त्यांच्या नावाने धरेन कार्तिकी एकादशी. मी पायच जोडले, हातच जोडले, हात जोडले त्यांच्या पायांवर. म्हटलं जी वा, पण ह्या नावापेक्षा ते नावही तितकंच गोड आहे. निश्चितच हे नाव इथपर्यंत आहे, पण ते नाव शेवटपर्यंत आपल्याला साथ देणार आहे. त्यामुळे आम्हा हेची काम वाची गाऊ तुझे नाम. मुख दिलं भगवंताचं चिंतन करायला. जग ज्ञानोबाराय सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैशीनी गोपाळ. तुम्ही मुखाचा भरपूर वापर करता, पण मुळात जे कार्य करण्याकरिता मुख दिले तेच कार्य विसरून जातात. नाही तर कीर्तनात बसले तरी काही कमी बोलतील का? तुमच्या यांच्या लवकर द्यायला तिसरीला सुद्धा कळत नाही नेमक्या बोलत्यात काय उपयोग आहे अशाबद्दल. तुम्ही कीर्तन 2 तास नाही, अजून 4 तास बसा, किंमत नाही, महत्व नाही का? ज्या कार्यासाठी आलो ते काम आपल्या मुखातून भगवत चिंतना करीता. पण झालंय असं बरं का, झालं असं की याला चांगल्याचं वळण द्यावं लागतं. चांगल्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. वाईट मुखात यायला वेळ लागत नाही, वाईट शब्द उच्चारायला वेळ लागत नाही, वाईट शब्द उच्चारायला संयम लागत नाही, वाईट शब्द उच्चारायला ज्ञान लागत नाही बरं का. चांगल्यासाठीच प्रयत्न आहे, चांगल्याचीच मशागत येतं, चांगल्यासाठीच खरी अर्थानं आपल्याला थांबावं लागतं.
शेतामध्ये आपण शेतकरी आहोत, शेतकरी आहोत, लक्ष देऊ नाही का, शेतकरी आहोत. शेतामध्ये बी पेरावं लागतं का मनाने उगवतं? काय पिकतं इकडे? ज्वारी, बाजरी, बाजरी, मूग, सोयाबीन. बरं, सोयाबीन असेल, बाजरी असेल, पेरावं लागतंय ना, का मनाने उगवते? पेरावं लागते, पेरावं. बरं, नुसतंच पेरणी केली झालं, तिकडे बघितलंच नाही अजिबात, जमेल का? पेरणी झाल्यानंतर त्याची मशागतही तितकीच महत्वाची. पेरणी झाल्यानंतर पेरलेल्या बीला पाणी देणं, त्याला खत देणं, त्याची जोपासना करणं, त्याची निगा राखणं, सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्याकडे चक्कर मारावी लागते. एक दिवसही वाया जाऊ द्यावा लागत नाही. तेव्हा कुठं ते पीक चांगलं येतं, तेव्हा ते पीक चांगलं येतं. पण मला उत्तर द्या, त्याच शेतात जिथं बाजरी पेरली तिथं गवत पेरलं का? पेरावं लागलं का? पण तरी सुद्धा गवताला खत दिलं का? गवताला पाणी दिलं का? तरी सुद्धा ते पेरलेल्या बियापेक्षा सुद्धा जोमानच येतं ना. सांगण्याचं तात्पर्य, वाईटाला वाढायला वेळ लागत नाही, वाईटाला यायला वेळ लागत नाही. चांगल्यासाठी प्रयत्न, चांगल्याची मशागत करावी लागते. विठ्ठल विठ्ठल. मुखात वाईट येण्यासाठी वेळ लागत नाही. सध्याच्या काळात माणसाच्या बोलण्यानं माणसं तुटलेली आहेत आणि माणसाच्या बोलण्यानंच माणसं जोडलेली आहेत. इकडे लक्ष द्या. आज सध्याच्या काळात शब्द हे शस्त्र आहे, शब्द हे शस्त्र आहे. इतकं जपून वापरायला पाहिजे. नाही तर आज 20-20, 30-30 वर्षाचे प्रपंच, नाही 50-50 वर्षाचे प्रपंच जागच्या जागी तुटलेत, फक्त एका शब्दानं, फक्त बोलण्यानं. बरं का, बोलणं इतकं गोड ठेवा. काही माणसं समाजात काहीच कर्तृत्व नाही, कशाचंच ज्ञान नाही, पण एवढा मान कशामुळे? फक्त गोड बोलण्यामुळे. फक्त गोड बोला, कशाचीच कमतरता नाही, कशाचीच नाही. एखादा किती कर्तृत्ववान असू द्या, किती ब्रह्मज्ञानी असू द्या, आणि त्याच्या बोलण्यात कडवटपणा असू द्या, जग किंमत देत? कोण किंमत देत सांगा? बोलण्यात ज्याच्या ममत्व आहे, आहारात ज्याच्या सत्व आहे, आणि वागण्यात ज्याच्या तत्व आहे, त्यालाच खरं जीवनात महत्व आहे. माणसानं बोलणं गोड ठेवलं पाहिजे, बोलणं चांगलं ठेवा. खरी अर्थानं ही वाचा शुद्ध कशानं होते? खरी अर्थानं ज्याच्या मुखात भगवत चिंतने, वाचे वदता शिवनाम किंबहुना, इथपर्यंत मुखात जर हरिनाम असेल ना, तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची बाधा होऊ शकत नाही. बरं का, कारण सध्या आपण वृंदावनचे प्रेमानंद स्वामी जर महाराज पाहिले असतील, ऐकले असतील, तर लक्षात येईल, दोन्ही किल्ल्या फेल आहेत महाराज, दोन्ही किल्ल्या फेल आहेत. पण तरी सुद्धा ते महाराज इतक्या चांगल्या पद्धतीचं जीवन, इतक्या धन्यतेचं जीवन जगतात, इतकं समाधानाचं जीवन जगतात. त्याचं कारण फक्त मुखामध्ये येणारं राधानाम, मुखामध्ये येणारं नामस्मरण. नामस्मरण इतकं काही तुमच्यासाठी चांगलं करून जाईल की तुम्हाला कल्पना सुद्धा करू शकत नाही तुम्ही. फक्त ते चिंतन, फक्त ते नाव शुद्ध अंतकरणाने घेता आलं पाहिजे. सध्याच्या काळात इंद्रियांना सवय लागली आहे विषयांना धरून जगण्याची. मुखाला चांगलं बोल म्हटलं तर बोलत नाही, पण वाईट बोलायला वेळ लागत नाही. डोळ्यांना चांगलं दाखवायचा प्रयत्न केला बघत नाही, पण 4-4 तासाचा पिक्चर असू द्या, झुकेगा नाही. 4 तासाच्या पिक्चरला ते अजिबात डोळ्याची पापणी लवत नाही. कानाला चांगलं ऐकवा, ऐकत नाही. गावातल्या कुठल्याही गल्लीत रात्रीच्या 2:30 का वाजेना भांडणं चालू होऊ द्या, ते धावत पळत जाते. कीर्तनाला नाही बरं, भांडणं ऐकायला. सांगण्याचं तात्पर्य, या विषया वाचून काही आणि सर्वधारम्य नाही, ऐसा स्वभावची पाही. इंद्रियांचा स्वभाव झाला. पण उद्धारायचं असेल तर निश्चित संतांच्या विचारांचं अनुकरण करा. आम्हाची काम वाचे गाऊ तुझे नाम देवा, तुझं नामस्मरण करणं हे आमच्या जीवनात आनंद स्वरूप आहे. आम्हाला माहिती आहे दिलेला जन्म, दिलेला देह हा फार अनमोल आहे, आणि ह्याचं
जाण्याआधी किंबहुना इथपर्यंत आम्हाला याचं ज्ञान आहे की हे जाईल कधीतरी, म्हणून आम्हाला त्या आधी आमच्या जन्माचं सार्थक करायचंय. तुझ्या चरणांची आवडी धरून आम्हाला इथपर्यंत या काळाला घालवायचंय. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आयुष्य